उद्धव ठाकरे काय किंवा राज ठाकरे काय, मुंबईतील मराठी माणूस किंवा हिंदुत्व हेच मुद्दे पुढे आणताय किंवा मराठी माणसाचं कार्ड खेळतायत. पण या दोन्ही मुद्द्यापासून हे दोन्ही भाऊ खूप दूर गेलेले आहेत आणि हे त्यांनी वारंवार सिद्ध केलंय. पण खरंच मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरासाठी मुंबईतला मराठी माणूस हा मुद्दा महत्त्वाचा आहे का? म्हणजे विकासाची कोणतीही योजना ते बोलत नाही, फक्त मराठी माणूस धोक्यात आहे, भाजप आला तर मराठी माणूस राहणार नाही अशा आशयाने ते बोलत असतात. खूप ठिकाणी पोस्टर्स पण लागलेत, मराठी माणसा जागा हो, रात्र वैराची वगैरे. तर एकूणच या मुद्द्याविषयी काय सांगाल? खरंच हे मुद्दे महत्त्वाचे आहेत का? नाही नाही, यापैकी बोलणाऱ्यांपैकी किती लोकांनी संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन बघितलं? मी बघितलेलं ना, मी शाळकरी वयात होतो तेव्हा, 8-10 वर्षाचा होतो. मी बघितलेलं आहे. प्रश्न असा आहे की जर मराठीवर कुरघोडी होत असेल तर ते थांबवलं पाहिजे. पण मग मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं हा प्रश्न असतो. मराठी उद्योजक अदानी अंबानी यांच्याना शिव्या घालणं ठीक आहे, पण मराठी उद्योजक तुम्ही किती उभे केलेत? का नाही उभे केलेत? आज घडीला आपण बघितलं तर मराठी खाद्यपदार्थ कमालीचे लोकप्रिय होत आहेत. पण प्रकाश असेल, आस्वाद असेल, पणशीकर असेल, यासारखी जी हॉटेल इंडस्ट्री ही जर शिवसेनेने पुढाकार घेऊन अशा लोकांना त्याचं एक चेन तयार करता आली असती तर मुंबईचा, महाराष्ट्राचा हॉटेलचा सगळा ब्रँड हा मराठी माणसाच्या हाती आला असता. ते काय ते केंटकी चिकन किंवा मॅकडॉनल्ड यापेक्षाही मराठी पुढे गेलं असतं. पण यासाठी शिवसेनेने काय केलं का? शिवसेना म्हणते आम्हाला नोकऱ्या द्या. खेडची बिगर मराठी पाहिजे, नोकरी आम्हाला पाहिजे. नोकरीचं आंदोलन केलं गेलं, ते चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण उद्योजक उभे करायला किती प्रयत्न केले. मुंबईचे, महाराष्ट्राचे उद्योग पळवले. अरे काय वेडे आहेत का उद्योग? गुजरातने अधिक सवलती दिल्या असतील तर ते उद्योग तिकडे जाणार, ते कोणी पळवत नसतो. हे आपलं बोलायला ठीक असतं लोकांना. गंमत अशी असते ना, लोकांना सोपी उत्तरं आवडतात. कितीही कठीण प्रश्नांची सोपी उत्तरं. एक वस्तू घ्या, 5 उपयोग, की लगेच आपण घेतो 10 रुपयात. 2 दिवसात कळतं ह्याचा काही उपयोग नाही. पण ते तेव्हा आपल्या खिशातले 10 रुपये काढून घेतले जातात. तेव्हा हे लोकप्रिय होण्यासाठी असल्या गोष्टी सोप्या असतात. आणि दुसरी गोष्ट, मानवी स्वभाव असा असतो की आपण जेवढे कष्ट करतो, आपण मेहनत करतो, आपल्याला फळ मिळत नाही, ही एक पराभूत मनोवृत्ती मानवी स्वभावाचा भाग आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो म्हटलं की आवडतं. त्यामुळे काही प्रमाणात मराठी माणसं त्यांच्याबरोबर राहणार. आपण संपूर्ण उत्तर भारतामध्ये आणि ज्या जातीपातीमध्ये विभागले गेलेले गट आहेत, पण हळूहळू करत ज्यावेळेला त्यातून शिक्षण वाढतं, सुखवस्तूपणा वाढतो, ते अशा लोकांपासून दुरावलेले तुम्हाला दिसतील. कारण ते विचार करायला लागतात. गंमत आहे की दरवेळेला माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय. काय पाकिस्तानची जी भूमिका आहे, 70-80 वर्ष गेली, भिकेला लागलाय. भारताशी स्पर्धा करायची गरज का होती? तुमच्या आहेत तेवढ्या क्षमतेवर तुम्ही काम करा. इस्रायल सारखा एक छोटा देश जो गेल्या 70 वर्षामध्ये जगातल्या महासत्तांना आव्हान देण्यापर्यंत गेला, कारण त्यांनी त्यांच्यातल्या क्वालिटी जोपासल्या, त्यासाठी शिस्तबद्ध रीतीने प्रयत्न केले. तसं मराठी माणसासाठी तुम्ही शिवसेनेने 60 वर्षात काय केल्याचं उत्तर पण द्यावं लागेल ना. ते उत्तर काय आहे? तर आम्ही शिव्या घातल्या ना, आम्ही रोज टोमणे मारले ना, असं म्हणणार आहात का? नाही. आणि बाळासाहेबांनी हा भेदभाव केला नाही, मराठीवर कुरघोडी करणाऱ्याला रोखलं. पण त्याच बाळासाहेबांनी अनेक अमराठी लोकांना सुद्धा इतकी बहुमोलाची मदत केली आहे की ते बाळासाहेबांकडे मराठीचे आग्रही असूनही मराठी नेता म्हणून बघत नव्हते, हिंदू नेता म्हणून बघत होते. उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे असोत, आजच्या परिस्थितीत त्यांचा लढा सर्व्हायव्हलचा आहे. त्यामुळे त्यांनी सोपा मार्ग काढलाय. आणि मला नेहमी वाटतं की सोपा मार्ग हा डेंजरस असतो, शॉर्टकट हा डेंजरस असतो. 8व्या मजल्यावरून थेट उडी मारली तर आपण जमिनीपर्यंत पोहोचतो, पण सगळे अवयव ठिकाणावर राहतील का याचा विचार करा. जिना त्यासाठी आहे. जिना उतरणं म्हणजे प्रयास करणं आहे. कुठलेही प्रयास, तुम्हाला 5 जुलै पासून साधी युती करून लढू, 5 महिने तुमच्याकडे होते. 5 महिन्यामध्ये एक एक वॉर्ड निवडून तिथे सगळ्यांना बसवून
सगळ्या वॉर्डामध्ये तुम्हाला संयुक्तपणे एक उमेदवार ठरवता आला असता. का दोन भावांनी तो ठरवला नाही? अजूनही का लढा चालू आहे, संघर्ष चालू आहे? आणि महाराष्ट्र हितासाठी सगळं दुय्यम असेल तर मग सगळ्या जागा राजने लढवणं किंवा सगळ्या जागा उद्धवने लढवलं महाराष्ट्र हितासाठी तरी चालेल ना. मग त्याच्यात माझं तुझं का होतंय? जागा वाटप का अडतं? कारण माझं तुझं आहे. स्वार्थासाठी एकत्र आले. लक्षात ठेवा, कुठच्या तरी मोठ्या व्यापक हितासाठी तुम्ही एकत्र येता, त्यावेळेला तुम्हाला असं म्हणता येत नाही की कोण येतो, तुझं का माझं नाही. सगळ्या निवडणुका जिंकून देणारी यंत्रणा अमित शहा उभी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी होतो. नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर मतं मिळतात, त्या चेहऱ्याचं मार्केटिंग अमित शहा करतात. तिथे जागा वाटून घेतलेले ना. तेव्हा एकत्र आलो म्हणून लोक तुमच्यावर भाळतील ही कल्पना सोडून द्या. हिंदी सिनेमामध्ये ते गाणं आहे ना, दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे, बिन ताले की चाबी लेकर फिरते मारे मारे. यापेक्षा या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला मी फार किंमत देत नाही.